ब्रेकनंतर पुन्हा थेट जाऊयात नाशिकमध्ये गोविंदानंद सरस्वती महाराजांच्या पत्रकार परिषदेत। यहाँ के विद्वानों को 2-3 विद्वान नियुक्त करने चाहिए थी जो वार्ता में सम्मिलित हों। हमारे श्री शांतानंद जी आदि सब अच्छे, शांताराम जी सब बहुत अच्छे विद्वान थे, 2-3 अच्छे विद्वान थे। बाकी कुछ विद्वान तो विद्वान बनकर के आए थे कि शास्त्र से पहले शस्त्र से ही झगड़ा कर लेंगे, तो उसमें कोई चर्चा हो नहीं पाती है। उनका भी सादर अभिनंदन है। प्रकृति सबकी अलग होती है, अपनी प्रकृति होती है, कोई निंदा के पात्र नहीं है, सभी प्रशंसनीय हैं, परंतु शास्त्र चर्चा से ही निंदा होगी। जिस विषय के लिए अखाड़े पर कुश्ती लड़ने की आवश्यकता नहीं है, वहां तो इतने ग्रंथ रखे हुए, इतने शास्त्र रखे हुए हैं, इससे चर्चा होनी चाहिए। अब देखिए, मैं आपको एक निर्णय सुनाता हूं। जैसे मैंने स्वामी जी से निवेदन किया कि आपको एक ही हनुमान जी की जन्मतिथि पूरे देश में मने, यह भी आग्रह आप छोड़ दें, यह संभव नहीं हो सकता है। इसलिए संभव नहीं हो सकता है। या पत्रकार परिषदेकडे परत येऊच, मात्र एक मोठी बातमी। पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी आज कोल्हापुरात भाजपकडून टाहो मोर्चा काढण्यात येतोय। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा दसरा चौकातून सुरू झालाय। यानंतर आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्याला दिसतायत दृश्यात। त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातल्या दसरा चौकातून भाजपच्या टाहो आंदोलनाला सुरुवात झाली आहे। या आंदोलनाद्वारे, या मोर्चाद्वारे सरकारला जाब विचारला जाणार आहे, पूरग्रस्तांच्या निधीचं काय झालं, आणि त्यासाठीच भाजपकडून कोल्हापुरात टाहो मोर्चा काढण्यात येतोय। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेतच। ज्ञानेश्वर, टाहो मोर्चाला सुरुवात झाली आहे कोल्हापुरात, काय आणखी माहिती द्याल? भाजपच्या वतीनं हा मोर्चा काढण्यासाठी खरं तर पूरग्रस्तांना जे 2021 मध्ये पूर आला होता, त्यातल्या अनेक पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही, आणि या पूरग्रस्तांना मदत मिळावी याशिवाय संभाव्य परिस्थिती लक्षात घेता केलेल्या उपाययोजना ज्या काय आहेत त्याची माहिती आहे ते प्रशासनाच्याकडून जनतेला द्यावी, या मागण्यांसाठी हा प्रामुख्याने मोर्चा होते। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या मोर्चाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतात। एकूणच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूरग्रस्त आणि भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विशेषतः गणपती घेऊन सुद्धा या मोर्चामध्ये कुंभार बांधव सहभागी झालेले आहेत, कारण कुंभार बांधवांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या पूरस्थितीचा फटका बसतो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागतो। त्यामुळे आताच या परिसरातले जे गणपती आहेत ते इतरत्र हलवण्याची मागणी आहे, ती कुंभार समाजाची आहे, आणि त्यासाठी प्रशासनानं मदत करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आहे। आणि इतर जे पूरग्रस्त आहेत किंवा जनावरांच्या छावण्या किंवा जनावर स्थलांतर करावी लागणारी वेळ, त्या सगळ्या गोष्टीचा आहे तो प्रशासनानं आताच उपाययोजना कराव्या आणि या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं हाती घ्याव्या, या मागणीसाठी हा मोर्चा निघतोय। दसरा चौकातून हा मोर्चा आहे तो आता निघालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा जाणार आहे। या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे, आणि या सभेच्या ठिकाणी चंद्रकांत दादा आहेत ते भाजपच्या वतीनं जी मागणी आहे ती प्रशासनासमोर ठेवणार आहेत, आणि या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून चंद्रकांत दादा महाविकास आघाडी सरकारवरती निशाणा साधण्याची सुद्धा शक्यता आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या सभेचं रूपांतर या मोर्चाचं सभेच्या ठिकाणी रूपांतर होईल, त्या ठिकाणी चंद्रकांत दादा नेमकं काय सरकारवरती निशाणा साधतात हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। कोल्हापुरात भाजपचा टाहो मोर्चा दसरा चौकातून सुरू झालेला आहे। यानंतर आणखी एक मोठी बातमी येते, ती म्हणजे सचिन वाझेच्या अर्जाला विरोध करण्यात आलाय। कुंदन शिंदे यांनी विरोध केला, तर सीबीआय वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यास सीबीआयनं सहमती दर्शवलेली होती, मात्र कुंदन शिंदे यांनी विरोध केलेल्या अर्जावरती आता सुनावणी घेतली जाते। सचिन वाझेच्या अर्जाला विरोध करण्यात आलाय। देशमुखांचा पीए शिंदे यानं त्याला विरोध केलाय। सीबीआय वाझेला माफीचा साक्षीदार करण्यासाठी तयार आहे किंवा तशी सहमती देण्यात आलेली आहे, मात्र कुंदन शिंदे यांनी विरोध केलेल्या अर्जावरती आता सुनावणी सुरू आहे।